उन्हाळ्यात पंक्तीत मिळणारा थंडगार मठ्ठा तुम्हाला आवडतो का? आज आपण घरच्या घरी सेम तसाच मठ्ठा बनवणार आहोत. नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत पंक्तीतला थंडगार मठ्ठा. चला तर मग रेसिपी सुरू करूया. सर्वात पहिले आपल्याला गॅसला पेटवून घ्यायचं आहे आणि त्यावर ठेवायचा आहे एक तवा. तव्याला चांगलं गरम होऊ द्या आणि नंतर त्यावर टाका 1 चमचा जिरं. आपण येथे 4 ग्लास मठ्ठा बनवण्यासाठी 1 चमचा जिरं घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार आणि आवडीनुसार जिराला कमी जास्त करू शकता. जिरं हलकं सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. जिरं जर भाजताना जास्त जळालं तर मठ्ठ्याची चव लागत नाही. त्यामुळे जिऱ्याला गवळं भाजायचं आणि काढून घ्यायचं. भाजलेलं जिऱ्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता घ्यायचा एक कलबित्ता. तुमच्याकडे जर का दगडी असेल तर खूपच छान, नाहीतर असा पण चालतो. यामध्ये टाकूया आपण भाजलेलं जिरं, सोबतच 1 ते 2 हिरवी मिरची, 1 आल्याचं तुकडं. आल्याला तुम्ही छोटे छोटे तुकडे करून पण टाकू शकता. नंतर या सर्वांना आपल्याला बारीक ठेचून घ्यायचं आहे. आल्याचे जर आपण छोटे तुकडे केले तर ठेचायला सोपं जातं. हे सर्व छान बारीक झाल्यानंतर त्यामध्ये टाकायचे 9 ते 10 पुदिन्याची पाने. मी इथे पुदिन्याची पाने कापून टाकली आहे, तुम्ही तसे पण टाकू शकता. पुदिन्याची पाने टाकल्यानंतर परत आपल्याला 2 मिनिटे या सर्व मिश्रणांना चांगले ठेचून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण छानपैकी आपला मसाला रेडी झालेला आहे. याला आपण ठेवून देऊया साईडला. आणि आता मी घेतलेला आहे इथे एक छोटूसा माठ. तुमच्याकडे जर माठ नसेल तर तुम्ही पातेलं पण घेऊ शकता. आता आपण या मटकीमध्ये टाकूया ताक. तुमच्याकडे जर का दही असेल तर तुम्ही दही पण वापरू शकता. ताक असो वा दही, त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अर्धा ग्लास थंडगार पाणी. सोबतच अर्धा चमचा काळं मीठ, अर्धा चमचा साधं मीठ. आणि आता आपल्याला टाकायचा आहे ठेचून ठेवलेला मसाला. पूर्ण मसाला आपल्याला ताकामध्ये टाकून घ्यायचा आहे. 1 चमचा भरून टाकायची आहे साखर. आपण टाकलेल्या सर्व साहित्यांना आपल्याला ताकामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं ताकाला फेटून घ्यायचं आहे. यामुळे मठ्ठा चवीला खूप छान लागतो. 4 ते 5 मिनटं आपल्याला ताकाला छानपैकी फेटायचं आहे. ताक छानपैकी फेटल्यानंतर आपण टाकूया यामध्ये बारीक चिरून कोथिंबीर. तुम्ही कोथिंबीर बरोबर परत पुदिन्याचे पाने पण कापून टाकू शकता. पूर्ण कोथिंबीरीला मठ्ठ्यामध्ये मिक्स करून घ्या. आणि इथे छानपैकी आपला थंडगार मठ्ठा तयार झालेला आहे. सर्वात शेवटी आपण यामध्ये टाकूया बर्फाचे तुकडे. बर्फाचे तुकडे टाकल्यामुळे मठ्ठा आपला थंडगार राहतो. नेहमी मठ्ठ्याला जेवणाच्या आधी तयार करून ठेवा आणि जेवण झाल्यावर प्या. या मठ्ठ्यामुळे आपल्याला जेवण पचायला सोपे जाते आणि या मठ्ठ्याची चव पण अप्रतिम लागते. जेवण होईपर्यंत 10 ते 15 मिनटं तुम्ही या मठ्ठ्याला फ्रीजमध्ये पण ठेवू शकता. आता आपण या मठ्ठ्याला या ग्लासमध्ये टाकून घेऊया. तुम्हाला माझी थंडगार मठ्ठ्याची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. मठ्ठा बनवण्याची मी तुमच्यासोबत सरळ आणि साधी सोपी माझी रेसिपी शेअर केली आहे. बस तयार आहे आपला पंक्तीतला थंडगार मठ्ठा. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारा आणि चवीलाही जबरदस्त. भेटूया उद्या परत एका नवीन रेसिपीसोबत. मसाला किचन मॅजिकचा हा थंडगार मठ्ठा तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. बाय बाय.